Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 19 सुगी. सुगी म्हणजे पिकांचा हंगाम. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी. या कवितेमध्ये कवीनं सुगीचं वर्णन केलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये रानातल्या बोरीला थंडी वाजली आणि थंडी वाजता वाजता तिच्या काट्यांमधून चक्क 7 खंडी बोरं मिळाली. म्हणजेच काय तर थंडीमध्ये बोरीच्या झाडाला बहर येतो आणि असा बहर आला की काटेरी बोरीच्या झाडामधून अमाप अशी बोरं झाडाला लगडतात. वळणावरचे झाड थरकापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. थंडीच्या दिवसामध्येच वळणावर पेरूचे एक झाड होतं. त्याला थंडी वाजल्यामुळे ते थरथर कापत होतं आणि बघता बघता त्याला सुद्धा बहर आला आणि आंबट गोड असे पेरू सगळीकडे लागलेले दिसले. ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. थंडीमध्ये दव पडतं त्यामुळे हरभऱ्याचं रान ओलचिंब झालं आणि त्याच वेळेला हिरव्या झाडामध्ये लपून बसलेले पोपट गोड आवाजात गाणं गाऊ लागले, कारण त्यांना सगळीकडे सगळ्या झाडांना बहर आलेला दिसत होता. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे. थंडीमुळे चिंचेच्या झाडाचे हातपाय अगदी कापायला लागले आणि थंडीमुळे ते असे वाकडे तिकडे झाले. म्हणजेच काय तर चिंचेच्या झाडाला छानपैकी अगदी पिकायला आलेले गाभुळलेल्या चिंचा सगळीकडे लागताना दिसल्या. थंडी आली पेटवा आकटी, शेका हात गार. कवयित्री म्हणतीये खूप थंडी पडलीये, आता शेकोटी पेटवा आणि गार झालेले हातपाय त्या शेकोटीवर जरा उबदार करा. शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4 आणि नुसतेच हातपाय गरम करू नका. मध्ये मध्ये ओल्या 4 शेंगा तोंडात टाका आणि थंडीचा आनंद घ्या. स्वाध्याय. प्रत्येकी 2 फळांची नावं सांगा. 1 बी असलेली फळं. आंबा, चिक्कू. अनेक बिया असलेली फळं. डाळिंब, कलिंगड. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.